नमस्ते मित्रांनो, सुंदर असं देगावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बादशाह आणि सोबत पाहायला लाडू हिंद केसरी लाडू. दादा, काय आनंद आहे, मोठं मैदान होतं आणि आज प्रथम क्रमांक केला. आज प्रथम क्रमांक केला. मित्रांचं सगळं सपोर्ट आहे, भावांचा सपोर्ट आहे. सलग दुसरा नंबर आम्ही दुसऱ्या मैदानात सलग 1 नंबर केलाय. बर, कुठून घेतलाय वगैरे बादशाह? कसं काय बादशाह लाडू? बादशाह 30,000ची खरेदी केली. बर, आणि किती महिन्याचं असताना घेतलेलं? आदत मध्येच घेतला बादशाह. खरेदी तुम्ही आणि ती खरं सांगितलं तुम्ही, असं नाही की लपवलं नाही. काय बघून घेतलेलं त्याच्यात? म्हणजे यापूर्वी मैदान वगैरे खेळलेली का तू का? आदत दूध पेतात घेतला. बरं, म्हणून घेतलेला. हा. किती दावणीला एकूण बैल किती? दावणीला एक बादशाह आहे आणि 2 आहेत, एक आदत आहे, इंजान एक म्हणून एक आहे. ते आत्ताच घेतलेला आहे आणि सरपंच एक आहे. 2 बैल आहेत. ते आता या सरपंच नवीनच घेतलेला आहे. नाशिकची खरेदी आहे. आणि आदत आहे आता इंजान परवा दिवशी काढला त्याला जकातवाडीत क्वार्टर फायनल, पहिल्याच मैदानात क्वार्टर फायनल राहिला. म्हणजे म्हणावं लागेल आता काय ते दावण, नीतिमत्ता पण साप आहे आणि दावण पण लकी आहे म्हणावं लागेल. कारण म्हणजे मला वाटतं 2 मैदानात दुसरा गुलाल नियोजनात तटत होतं. ती अमोल भाव म्हणजे भावगत जायती, मोठं भाव म्हणतो त्यांना. आणि पराशांत तर काय विषयच नाही. काय नेमकं प्रॉब्लेम काय होत होता जाणवलं? होत होता 2024 ला 1 नंबर केला कोरेगाव पहिला हिंद केसरी केला. तिथं आम्ही घरच्या गायचा आहे, घरच्या गाईचा खोंड आपला. आणि महत्वाचं म्हणजे परत त्याला परत 3 मैदान राहिलो. तांबे सर्जाबर ह्याच्यावर पळून चांगल्या गाड्यातून राहिलो किंवा याला. परत बैलाला प्रॉब्लेम झाला, बैलाला निमोनियाचा प्रॉब्लेम होता. त्यात आपल्याला सगळ्यांनी साथ दिली. म्हणजे आमच्या ग्रुपची पण सगळ्यांची साथ आहे आणि डॉक्टर साहेबांची पण साथ आहे. डॉक्टर साहेबांनी सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित करून आपल्याला बैल मोकळा करून दिला. डॉक्टरांचं नाव सांगा, कारण मेन एक चांगला वाटा आहे त्यांचा. हो, त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर कोळेकर साहेब, डॉक्टर नितीन चव्हाण साहेब, डॉक्टर इरफान बागवान साहेब आणि डॉक्टर मोहिते साहेब. या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं म्हणावं. आजच्या मैदानामध्ये ही जोडी पळवावी असं का निर्णय घेतला? कारण परवा दिवशी गाडी आमची चिमणगावला 1 नंबर केलेला. तिथे सगळ्या मोठ्या सेमेन, सगळे मोठे फायनल मध्ये, मोठ्या गाड्यांमध्ये आपण 1 नंबर केला. त्यावर ठरवला, मध्यरात्री फोन लावला, पोव्यात गाडी नीतिमत्ता सापनं गुलाला मिळाला. आदल्या दिवशी पैरा झाला, यांचा मला फोन आला. सेपरेट पैर होत होतं. प्रशांत ड्रायव्हर अमोल भाऊ म्हणलं हाईच गाडी आणूया, एक होईल काहीतरी घडेल. तसंच झालं. उलट्या खांद्यानं फायनल पाळून, उलट्या खांद्यानं पब्लिकनं बादशाहनं कडच्या साईडनं झुपला नाही. लाडूला पण कधी उजवीनं झुपला नाही का फेरा नाही. त्या उलट्या खांद्यानं 1 नंबर करून दाखवला. रिस्कच घेतली मोठी. रिस्क सलग 2 मैदानामध्ये 2 1 नंबर केलेत. चिमणगाव मध्ये पण 1 नंबर केला. पण आता आपण बघतो की एका मैदानात पळाली गाडी दुसऱ्या मैदानात पळताना आपल्याला दिसत नाही. पुन्हा एकदा म्हणजे कुठेतरी प्रशांत ड्रायव्हर यांचा फार महत्वाचा वाटा आहे आणि अमोल भाऊंचा पण वाटा आहे. आणि प्रशांत ड्रायव्हर जर म्हणायला गेलं तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये निकालाचा बादशाह म्हणून त्यांना समजलं जातं. काय सांगाल त्यांच्याविषयी? प्रशांत ड्रायव्हर सलगरी किंग उगाच म्हणत नाही त्यांना. त्याचा म्हणजे नादच नाही करायचा. चिंचनेरचं नाव खरं चालवलं तर ते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर. आता या गाडीचं तुम्हाला असं वैशिष्ट्य काय जाणवतंय? वैशिष्ट्य एकच आहे, गाडी खालपासून वरपर्यंत पळते, स्पीड लागते जास्त. कुठली बी कडी होऊन द्या. लाडू 2 खांदे आतनं पळतोय, बादशाह 2 खांदे बाहेरचा बैल आहे. त्यामुळे काय आम्हाला जास्त आनंद तुम्हाला पब्लिकनं गाडी पळाली त्याचा आनंद आहे. खरी जोडी किंवा खरे नंदी जे पब्लिकनं पळतात तेच राहुल दादांनी सगळ्यांना महाराष्ट्राला सांगितलं की जो पब्लिकनं पळतो तोच खरा नंदी. काय सांगाल, आज पब्लिकनं फायनल काढणं जोक नव्हता, तर ती महारथी होते त्या ठिकाणी. हो 100%. सगळीच मोठी. आज बी चिमणगाव मध्ये पण त्या दिवशी 7 गाड्या होत्या. आणि लावडं तर तुम्हाला माहिती आहे कोरेगावचा 1 नंबर मानकरी आहे. त्याला माहिती आहे कुठल्याही नंदी असो त्याच्यासोबत तो घेऊन त्याला तोच तो एक गुरु म्हणावा लागेल. गुरु म्हणजे सुरुवात केली लाडून काशीगावच्या मैदानात. बर, तिथलं थोडीशी माहिती द्या. काशीगावच्या मैदानात ते मित्राचं संदीप जोडके म्हणून आहेत, बवाल बैलाचे मालक वाजर, त्यांनी आपल्याला पायरा करून दिला.
आपल्याला म्हणजे 3 नंबरातली बैल पण कोण देत नव्हतं लाडूला. बैल तर पळत होता पण कोण देत नव्हतं. संदीप दोडकेंनी सांगितलं की बाबा यश भाऊ बैल घेऊन या. आपल्या पदरच्या भाड्याने गेलो. जाऊ द्या म्हणलं, काय आहे माहितीये का, गरीबाला आपण कधी कोणाचा रुपया घेतला ना आजपर्यंत आणि घेणार पण नाही. गटाला गटात कोणत्या गाडी पळाली आपली? तिसऱ्या गटात गाडी तिसऱ्या पळली. गटात गाडी कशी गाडी पळाली? गाडीचा विषय नाही. गाडी पहिल्या अंतर दिलेलं. आणि सेमीला सेमीला 6 नंबर सेमी येत होती. 2 नंबर तास. 2 नंबर तास. फायनल 1 नंबर तास. आज पहिरा झाला त्यावेळेस तुम्हाला माहित होतं का ही गाडी करेल 1 नंबर? हा, काय करेल, confidence असतो का? चिमणगावच्या मैदानात 1 नंबर केला त्यामुळे फुल कॉन्फिडन्स होता की गाडी काय बिघडू शकते. हीच गाडी पळवायचं असं कुणी ठरवलं नक्की? प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आणि अमोल नावडकर सोनगाव ह्या दोघांची आपल्याला साथ आणि म्हणजे त्या अनिकेत काका कुलकर्णी चिंचनेरचे त्यांचा एक आशीर्वाद आपल्या बैलावर कायम. सगळ्यात मोठा आशीर्वाद पण आहे आणि त्यांची पण साथ आहे आपल्याला भरपूर. आणि महत्वाचं म्हणजे सगळी टीम आपली दोन्ही पण मास्टर माइंड माणसं होय. दादा तर आहेच, अमोल दादा पण अमोल भरपूर अनुभव आहे भाऊ त्याला. नियोजनाचा बादशाह कोण असेल महाराष्ट्रातला तर ते अमोल भाऊ नावडकर सोनगाव. कुठनं पण एका रात्रीत माणूस सगळी सूत्र हलवतो, काय ठेवत ना. दादा आता हिंद केसरीचं कोरेगावचं आपल्या भागातलं मैदान येते, काय हॅट्रिक करायची काय? 2 मैदानी 1 नंबर केलाय. हा, हॅट्रिक 100%. कारण त्या मैदानात काहीतरी घडवून टाकायचे. 2024चा 1 नंबरचा मानकरी आपण तिथं आहे. पण त्यानंतर आपल्याला काय त्या मैदानात आपण पळलो नाही, आदतला नाही, दुसऱ्याला नाही, ओपनला नाही. आता हाय 100% काहीतरी घडवल गाडी. आणि लाडूचा तर काय विषय नाही, विश्वास आहे आपला बैलावर 100%. आपल्यासाठी देव आहे तो आणि बादशाह पण देवच आहे आपल्यासाठी. आणि नक्कीच काहीतरी कमाल करून दाखवणार 100%. बादशाचे मालक नंबर द्या तुमचा, म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील. 88 033 712. तुमचं नाव सांगा. सिद्धांत ताटे, बर. संगम हॉटेल सातारा. मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपण पायऱ्यासाठी. आणि तुमचा पण नंबर द्या. माझं नाव यश गोसावी चिंचनेर. मोबाईल नंबर 7058464219. बर. जे आपण दिवस पाहिलेत सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी, की कुणाला म्हणजे एखाद्याला पायरा जर पळत असला तर आपण देतो. तर त्या पद्धतीने तुम्ही देणार का शक्यतो आमची ही 5-7 मैदान अजून गाडी काय फुटणार नाही. हीच गाडी पाहणार, कारण घरची गाडी आहे ही, तर काय आमचं नाही, मोठं भाऊ आहे आमचं, त्यामुळे काय विषय नाही. अमोल भाऊच्या शब्दाच्या बाहेर नाही आपण. बरोबर. चालेल, शुभेच्छा तुमच्या. आणि धन्यवाद. नक्कीच आज संपूर्ण टीमचं यश आहे. भरपूर टीमचे मेंबर आहेत आणि कॅमेरा पाठीमाग सगळेजण बोलत नाहीत कॅमेरा पुढे, पण त्यांचा पण मोठा वाटा असतो. 100%. त्यांच्याशिवाय येऊन आज अपूर आहे. काय माहितीये का, आज बैल पळवायचं म्हणलं तरी माणसं लागते ती आणि साथ पण हा पाहिजे. माणूस आमचा कायम गाडी फक्त धरायचंच काम करतो. फायनलला, गटाला, सीमेला, शेवटपर्यंत पुढे गाडी धरायचं. पण कधी त्याला बक्षीस पुकारलं नाही, अपेक्षा नाही, कसली काय नाही, पण काय नाही. सर्वात बऱ्यापैकी महत्वाचा रोल त्यांचा पण आहे, कारण महत्वाचं गाडी तेच समोर बैल पकडणं महत्वाचं. धरतात म्हणजे धरतेच ताणून. अशा आंबदर्चीकरांचे बापू. आणि असे क्वचित बैलगाडी मालक असतात की बाबा जे समोर बैल पकडतात त्यांची पण तारीफ केली जाते. 100%. आणि तसंच हे आमचं पण माझा बारका भाऊ ऋषिकेश गोसावी चिंचनेर, त्याशिवाय लाडू कोणाला धरून देत नाही. सुट्टीला तेवढं कोणी पण सोडावं, फक्त बैल असा कोणाला जात पण नाही चकड्याखाली. ऋषिकेश असला तर जातो आणि बैल पुढे बी त्याला धरून देतो, एकट्याला कोणाला धरून देत नाही. बरं. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आता हॅट्रिक पण करेल ही जोडी 100%, आणि मोठं यश प्राप्त करेल. आणि आपल्याला खंबीर साथ आहे आपल्या मोठ्या भावाची. पहिलं परिषद पुरी पलटण. चालेल, धन्यवाद. पहिलं.